स्ट्राइक एंडला तेजस जांभळे आहेत, नॉन स्ट्राइकला गणेश जांभळे आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेत कुमार शेलार. दोन्ही टीमने पहिला सामना गमावलेला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये कोण वर्चस्व करणार आणि कोणता संघ आपलं या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवणार ही सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. हा बॉल देखील कमी गतीने रिलीज केला होता. या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला आणि त्यानंतर कमी गतीने हा बॉल रिलीज केल्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तेजस जांभळे आणि गणेश जांभळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नावली टीमची. हाय बॉल सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल रिलीज झालाय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते, कमालीची गोलंदाजी केली जाते. व्हेरिएशन आहे. काही बॉल कुमार शेलार यांनी वेगाने हाताळलेत, काही बॉल कमी गतीचे हाताळलेले आहेत. दिशा चांगली आहे, अचूक टप्पा आहे, भेदक मारा आहे. आम्ही सातत्याने सांगत आलोय बाहुबली पिक्चर मध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तो टप्पा आपल्याला पाहायला मिळते कुमार शेलारच्या गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेला अलाउंड कार्पेटच्या सहाय्याने चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तिथे मात्र एकच धाव घेतली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः नावली टीमच्या फलंदाजांना कुमार शेलार यांनी बांधून ठेवलंय. पायामध्ये बेड्या ठोकलेत. ह्या बेड्या मात्र उद्ध्वस्त करावे लागतील आणि एक चांगली इनिंग आणि एक चांगली पार्टनरशिप आणि मोठे फटके येणं गरजेचं आहे नावली टीमसाठी. हा बॉल अगदी लेग स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस फिल्डिंग झाले. त्यानंतर एक धाव धावपलकावरती घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 3 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झाल्यानंतर अवघ्या 3 धावा खर्च केल्या कुमार शेलार, मॅन फ्रॉम पाटेगर. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि सातत्यपूर्वक उरमोडी परिसरामध्ये याही खेळाडूची चर्चा सातत्यपूर्वक अनेक टुर्नामेंटमध्ये रंगताना पाहायला मिळते. शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये हा सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळाडू खेळलेला देखील आहे आणि त्याही प्रीमियर लीग मध्ये त्याने चांगली चमक दाखवली होती. आज आपल्या गावाच्या टीमसाठी खेळत असताना पॉवर प्लेचं षटक त्यांनी अप्रतिम हाताळलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केलेत. विकेट मिळवता आलेली नाहीये त्याला, परंतु गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. व्हेरिएशन अप्रतिम होतं. अचूक टप्पा, भेदक मारा, लाईन लेंथ सर्व काही गोष्टी त्याच्या गोलंदाजीच्या रनवेवरती पाहायला मिळालेत. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज उदय आलेले आहेत. ते देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत पाटेकर टीमचे, परंतु समोरच्या बाजूने गणेश जांभळे स्ट्राइक एंडला आहेत. शपल झाले, थोडीशी गिरकी घेतली होती, बॉलला देखील थोडंसं फिरकावून दिलंय. तिथे एकच धाव मिळते. इथून पुढे नावली टीमच्या खेळाडूंना संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. बॅटिंग करत असताना धावा धावपलकावरती जमवाव्या लागतील, गोळा करावे लागतील. धावांची भूक लागणं आता दोन्ही बॅटरला खूप महत्वाचं आहे. धावांची भूक लागली तर नक्कीच धावा गोळा होतील, परंतु अजूनपर्यंत दोन्ही फलंदाजांनी शांत संयमी खेळ दाखवलाय. डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे, तो बर्फ आता काढावा लागेल आणि आक्रमक रूप धारण करावं लागेल. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून बॅटिंग चांगली करावी लागेल. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये निघून चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला स्टॉप केलं जाईल. फेकी अगदी लगोलग केली जाते. तोपर्यंत एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळाली जाते. 5 धावा धावपलकावरती आहेत. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुढे सरसावले, डान्सिंग द डाऊन विकेट पद्धतीचा वापर केला. चेंडू हवेमध्ये आहेत. काव कॉर्नर रिजन मध्ये कुमार शेलार नावाचं वादळ उभं होतं. अलगद साधा सोपा कॅच त्यांनी पकडलाय आणि फलंदाज गणेश जांभळे यांना दिलाय परतीचा इशारा आणि पहिला गडी कोसळलाय नावली टीमचा फलंदाज गणेश जांभळे. बॅक टू डकआउट. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धती अगदी पायावरती हा बॉल ठेवला होता, त्यानंतर अक्षरशः पुढे सरसवले, जागा बनवली आणि त्यानंतर मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, उंची जास्त लांबी कमी. त्यानंतर कुमार शेलारने एक चांगला कॅच पकडलाय. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लवकर यायचं आहे. कार्तिक जांभळे थोडंसं फास्ट खेळा. फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कार्तिक जांभळे हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. डावकुरे हाताचा खेळाडू आहे आणि कार्तिक जांभळे सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर अनेक टीम्स मध्ये ज्या पद्धतीने नावली टीम्स मध्ये खेळत असताना त्याने अनेक वेळेला अडचणीमधून बाहेर काढलाय. बॅकफुटला गेले, पंच केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल. 1 बाउन्स, 2 बाउन्स,
सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. आलाय फलंदाज कार्तिक जांभळेच्या बॅट मधून एक संघर्षाचा नेत्रदीपक चौकार. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अल्पोहार व्यवस्था केलेली आहे, आदरणीय श्री प्रमोद घाग, कातवडी युवा उद्योजक कातवडी बुद्रुक यांचं मात्र या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही सरसे स्वागत करतो. यावेळेला फटका आहे दमदार. फटक्याच्या पाठीमागे होता क्लास, मनगटातील ताकद. बॉल सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी कार्तिक जांभळे आल्यानंतर मात्र इथे आक्रमक रूप धारण करत असताना सीमारेषेला आग लावतोय. आल्या पावली त्यांनी 2 मोठे फटके खेळलेत. अगदी डीप पॉइंट रिजन मध्ये चौकार आणि काउ कॉर्नर रिजन मध्ये षटकार. या 2 बॉलच्या पाठीमागे कार्तिक जांभळेने धावा गोळा केले, तब्बल 10 धावा. पहिला चौकार आला, त्यानंतर षटकार आलाय. म्हणजेच काय तर जखमेवरती मीठ चोळणारा हा कार्तिक जांभळेच्या बॅट मधून षटकार. धावांना मात्र आता वेग निर्माण केलाय. जी पहिल्या ओव्हर मध्ये गाडी अगदी धीम्या गतीने चालू होती, ती गाडी आता दुसऱ्या ओव्हर मध्ये अगदी सुसाट वेगाने पाहायला मिळते. मेगा हायवेला गाडी स्टार्ट केले आणि त्यानंतर मात्र सुसाट वेगाने धावते. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहिलं, कव्हर रिजन मध्ये अगदी बॉलला अडवलं, स्टॉप केलं, त्यानंतर एकच धाव मिळते. मी म्हटलं होतं कार्तिक जांभळे हा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. अनेक वेळेला नावली संघ अडचणीमध्ये असतो, त्यावेळेला अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम कार्तिक जांभळे अनेक वेळा केलंय आणि आज देखील तो आपल्या बॅटिंगच्या जोरावरती बहारदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर तब्बल मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना नावली टीमच्या इथून पुढे जितकी स्ट्राईक कार्तिकला राहील तितक्या मात्र धावा नक्कीच. इथे ज्या खेळाडूचं ब्रेसलेट हरवलं होतं ते ब्रेसलेट इथे सापडलंय. यावेळेला ऑन साइडला बॉलला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे बनेल प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय कार्तिक जांभळे यांच्या बॅट मधून नामदार शानदार कडक षटकार. मी म्हटलं होतं कार्तिक जांभळे मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करणार, धावांची भूक त्याला लागलेली आहे. परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली, बॅटचा फ्लो ओपन केला आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये अगदी बॉल हवाई मार्गाने सफर होताना लँड झालाय सीमारेषेच्या बाहेर. 22 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये मयुरेश आलेत. हा ट्रॅकर बॉल आहे. या वेळेला अगदी फटका खेळायचा होता ऑन साइडला, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. मयुरेश शेलार हा देखील एक नामांकित खेळाडू आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर 22 ही प्रीमियर लीग देखील त्याने खेळलेली आहे. सातत्यपूर्वक आपण पाहिलं पाठीमागच्याच महिन्यामध्ये ती प्रीमियर लीग पार पडली. घनसोली येते आणि तिथे देखील त्याने अतिशय चांगला खेळ त्याने दाखवला. श्री चौनेश्वर 11 या टीमच्या माध्यमातून ऑलराऊंडर खेळी त्यांनी साकारली होती. कमी गतीचा बॉल, त्याला मात्र दिशा दिले, बॉलला पाठवले लॉंग ऑफ रिजन मध्ये. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. 23 धावा धावफलकावरती. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्ट्राईक रोटेट झाले. तेजस जांभळे आहेत. तेजस जांभळेने 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा बनवलेत आणि कार्तिक जांभळेने अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना 6 बॉलच्या पाठीमागे 18 धावा बनवलेत. कार्तिक जांभळे यांच्याकडे जितकी स्ट्राईक राहील तितक्या मात्र धावा मोठ्या प्रमाणामध्ये धावफलकावरती लावल्या जातील नावली टीमच्या. चला स्पीडअप ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. मयुरेश विनंती असेल पुन्हा एकदा. मयुरेश तयार. ओव्हर द विकेटने समोरच्या बाजूने तेजस. हो, इथे मात्र चुकी होताना पाहायला मिळते. विकेट किपर थोडासा बीट झालाय, त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये निघून चाललाय. बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची बाब आता नावली टीम साठी की जो खेळाडू आक्रमक झालाय, ज्या खेळाडूने तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून फटकेबाजी केले, तो खेळाडू स्ट्राईक एंडला कार्तिक जांभळे. सर्वांच्या नजरा आहेत. आशेचा किरण आहे कार्तिक जांभळे. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय, त्यानंतर बॅटची इनर एज लागले, त्यानंतर सिंगल धाव प्राप्त झाले. एकच धाव मिळते याही बॉलच्या पाठीमागे.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर मयुरेश शेलारने मात्र धावफलकाला लगाम लावलाय, धावफलक पूर्णपणे गोठवलंय, धावफलकाला कात्री लावलेली आहे. ज्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये सुसाट वेगाने धावफलक चालू होतं नावली टीमचं, त्या वेगाला ब्रेक लावलाय, स्पीड ब्रेकर लावलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मयुरेश घेऊन निघालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागले, चेंडू लॉंग ऑफ स्टॉप रिजन सीमारेषेच्या बाहेर जाईल का? हो जाईल. शर्यत लागली होती फिल्डरची आणि बॉलची, तिथे शर्यत जिंकलेली आहे बॉलने. बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी पाहायला मिळतोय, मिळालेल्या आहेत त्या 4 धावा. येतोय तो चौकार. अगदी बॅटची टॉपेज लागली, त्यानंतर अगदी गॅप मधून चेंडू पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये शर्यत लागली होती, 2 क्षेत्ररक्षक अगदी मैदानाच्या आतमध्ये मॅरेथॉन अगदी धावत होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा आम्ही जोडलेले आहेत. एकोणतीस धावा धावफलकावरती, 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज दिलीप आलेले आहेत, जर्सी क्रमांक 26 घेऊन. समोरच्या बाजूला कार्तिक जांभळे. कार्तिक जांभळे यांच्यावरती नजरा सर्वांच्या आहेत की कार्तिक जांभळे या षटकामध्ये किती धावा गोळा करणार. पहिल्याच बॉल वरती फटका आहे मजबूत. बॉल सीमारेषेच्या बाहेर, मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका सजवलाय कार्तिक जांभळे यांनी. कार्तिक जांभळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळत आहे. थांबायचं नाव घेत नाहीये, तो मैदानाच्या आतमध्ये सांगतोय कार्तिक जांभळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, तोपर्यंत नावली संघाला कोणत्याही प्रकारची टेन्शन घ्यायची कारण नाहीये. आणखीन एक टोला, अक्का गोला, उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला कार्तिक जांभळेच्या बॅट मधून बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 2 षटकार. धावफलकाला एक चांगला आकार निर्माण केलाय. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के लिखे शायद से पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते हैं उनके सपने कभी अधूरे नहीं होते. लागोपाठचा तिसरा येणार का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु यावेळेला पहा एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. यानंतरची मॅच असेल पोपळकरवाडी विरुद्ध परळी. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे आणि त्या 2 संघांच्या दरम्यान एक इनिंग नंतर आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी सज्ज राहायचे. फुल टॉसचा बॉल, फुल टॉसला माफी दिली जात नाही, फुल टोल वसूल केला जातोय. कार्तिक जांभळे नावाचं वादळ शांत बसायला काही संत नाहीये, तो सांगून देतोय मैदानाला मी आग लावणार. हो, माझ्या नावातच दहशत आहे आणि ती दहशत मैदानाच्या आतमध्ये कार्तिक जांभळेच्या बॅट मधून पाहायला मिळते. काय बॅटिंग केले. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये कार्तिक जांभळे नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळत आहे. तब्बल 49 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कष्ट एक अशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते आणि मैदानाच्या आतमध्ये कार्तिक जांभळे यांची बॅट देखील तळपते. कार्तिक जांभळे यांनी 39 धावा बनवलेत आतापर्यंत. आणखीन एक हवाई सफर, परंतु यावेळेला फटका फसलाय. विकेट कीपर तिथे आले होते. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबड पाहायला मिळाले. काय घडलं जाईल, विकेटचं पतन होईल का, विकेटचं सॅक्रिफाईस होईल का? हो, झालेला आहे. जो खेळाडू नॉन स्ट्राईक वरती उभा होता तेजस, तो मात्र माघारी परतलेला आहे. परंतु महत्वाची बाब आहे की स्ट्राईक एंडला कार्तिक जांभळे असेल. विकेटचं पतन झालंय. 1 धाव देखील मिळालेली आहे. 50 धावा धावफलकावरती अर्धशतक लगावलेलं आहे नावली टीमने धावफलकावरती. परंतु कार्तिक जांभळे यांनी 40 धावा ठोकल्यात 12 बॉलच्या पाठीमागे. काय संघर्ष त्यांनी केलाय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड्डाण होती है. मैदानाच्या आतमध्ये कार्तिक जांभळे यांचे हौसले अगदी मजबूत झालेत. त्यांनी अगदी डकआउट मधून सेट होऊन आल्यानंतर काय बॅटिंग केले.
आदरणीय श्री प्रशांत दादा वाघ आणि ओमकार देवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत पुढील मॅचचा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमक हल्ला. यावेळेला क्षेत्ररक्षक पोहोचलेत कॅच घेण्याची संधी, परंतु धावत्या पावलांनी कॅच घेत असताना कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेची जोखीम घेतली जाईल का? हो, घेतली जाईल. क्रिकेट आहे, घ्यावी लागते. आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या धावेमध्ये कार्तिक जांभळे बाद होतील. कार्तिक जांभळे यांची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या. 13 बॉलच्या पाठीमागे तब्बल 42 धावांची 20 फटक खेळी कार्तिक जांभळे यांनी सादर केलेली आहे आणि त्या खेळीच्या जोरावरती मात्र नावली टीम जाऊन पोहोचले तब्बल 52 या आकड्यावरती आणि 53 धावांचं लक्ष असेल पाटेगर या टीम समोर. तर इथून पुढे आपण करूया टॉस. थँक्यू सो मच महागुरु. तर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने एक एक सामना जरूर जिंकलाय, परंतु आता हा सामना संघ कोणता जिंकणार टीम आपल्याला पाहायला मिळते. आयोजकाच्या भूमिकेमध्ये पोपळकरवाडी तर दुसऱ्या बाजूला परी या टीम मध्ये टॉस केला जाईल. प्रमुख मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. अनुरागजी वाघ तसे प्रशांत वाघ आणि ओमकारजी देवरे आपल्याला पाहायला मिळतात. रॉयल क्रिकेट क्लब दहिवड प्रतीक वाघ आपल्याला पाहायला मिळतात. यांच्या शुभ हस्ते नक्की टॉस केला जाईल. टीम्स आले आहेत. परी टीम्स आम्ही अनाउन्समेंट करतो त्यावेळेस तुम्हाला यायचं आहे. परी टीम्स मनोज कदम, प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते नक्की टॉस केला जाईल. रॉयल क्रिकेट क्लब दहिवड अर्थातच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. प्रशांत वाघ आपल्याला देखील पाहायला मिळतात. प्रतीक वाघ आणि अनुरागजी वाघ यांच्या शुभ हस्ते नक्की टॉस केला जाईल. मनोज या ना, आपण धावत पळत या ना. नक्कीच एका बाजूला सनराइज चषक आणि दुसऱ्या बाजूला पोपळकरवाडी सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी असा कॉल असेल. आयोजक कॉल करतील. सनराइज क्रिकेट क्लब असा कॉल केला आणि टॉस जिंकला गेलाय. अर्थातच आपल्याला सनराइज चषक आलाय. अर्थात टॉस जिंकला गेलाय तो म्हणजे परी टीम्सनं. प्रथमतः पाहतो मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. तर पाहतो आपण एक एक सामना जिंकलाय. हा सामना खूप महत्वाचा असेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तुमच्या आशितोचं उदाहरण द्यायचं झालं तर का बॅड बोलली गेली त्याची. अक्षरशः तुमच्या परी टीमचा बकासूर आपल्याला पाहायला मिळाला, त्याची बॅड बोलली गेली. परंतु आता दुसरी मॅच पाहतो आयोजकांची देखील टीम आपल्याला पाहायला मिळेल. कशी रणनीती असेल? टॉस जिंकल्या प्रथमतः निर्णय असेल. टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे आम्ही. बॅटिंग करणार आहात. खऱ्या अर्थानं आत्मविश्वास देखील वाढला असेल. एक एक मॅच जिंकली म्हणजे किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? समोरची टीम सुद्धा तेवढीच ताकदीची आहे. त्यांचे बॅट्समन छान आहेत. बॉलर सुद्धा प्रॉपर अगदी बेस्ट टीम आहे. नेहमी प्राईजमध्ये खेळणारी टीम आहे. त्यामुळे 2 चांगल्या टीम जेव्हा खेळत असतात तेव्हा लोकांची अपेक्षा असते की बॅटिंगवाली टीम असेल त्यांनी पहिल्यांदा 100च रना करायच्या. खरं तर समोरची टीम सुद्धा तेवढी ताकदवर असते. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर पाहायला मिळत नाही, परंतु मॅच चुरशीची बघायला मिळेल. थँक्यू सो मच. दुसऱ्या बाजूला टॉस महत्वाचा होतो का? नक्कीच, पण आम्हाला जे पाहिजे होते ते भेटलं. म्हणजे दुधात साखर पडली आता गोड आणावं लागेल. जास्त काही बोलणार नाही, आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. अर्थात एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते नावली, तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते अर्थात पाटेकर. यांच्यामध्ये पाहता आपण सत्कार करणार आहोत. खऱ्या अर्थानं आयोजन म्हटलं गेलं तर फुलना फुलाची पाकळी द्यावी लागते. खऱ्या अर्थानं सड हाताचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. युवा उद्योजक कातवडी बुद्रुक गावचे दोस्तीच्या धुनीतील राजा माणूस सड हाताचं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्रमोदजी घाग सरांचा देखील इथे आपण सत्कार करणार आहोत. तर हा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो शंकर दादा पोपळकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छाने या स्पर्धेची आठवण भेट म्हणून नक्कीच भेटवस्तू देऊन या साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं साहेब मॅच चालू ठेवायचे आहे. आपण सत्कार केला जातो या प्रमुख अतिथींचा. प्रमोदजी घाग साहेब आपल्याला पाहायला मिळतात. यांचा शुभ सन्मान मायेची उबदार शाल देऊन करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या व्यक्तिमत्वासाठी. तेव्हा आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातो. थँक्यू सो मच साहेब. अशीच तुमची उपस्थिती आमच्या स्पर्धेसाठी कायम राहू. तर जातो आपण बॅक टू क्रिकेट आदरणीय सन्माननीय तुषारजी सर यांच्याकडे.
अगदी पहा मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळाला 9+6. ओहो यावेळेला पहा अगदी टप्पापर्यंत बॉल थोडासा खाली राहिला. पहिल्या डावामध्ये तुम्हाला आगास पाहायला मिळाला, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धमाका पाहायला मिळेल, पहिल्या डावामध्ये तुम्हाला वार पाहायला मिळाले, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पलटवार पाहायला मिळतील. कारण पाटीघर संघ देखील कमी नाहीये, तो देखील नामांकित संघ आहे. आणखीन एक तडाका यावेळेला कुमार शेलारच्या बॅट मधून आलाय. आसमानी टोला, आकाशाला गवसणी घालणारा एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. मी म्हटलं होतं पहिल्या डावामध्ये तुम्हाला वार पाहायला मिळाले, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पलटवार पाहायला मिळणार, पहिल्या डावामध्ये तुम्हाला आगास पाहायला मिळालाय, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धमाका पाहायला मिळेल. आणि तो धमाका मैदानाच्या आतमध्ये कुमार शेलारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मॅच अगदी सोपी बनवण्यासाठी कुमार शेलार अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमक होताना पाहायला मिळालेत. तब्बल 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 13 धावा गोळा केलेत. आणखीन एक फुल टॉस, आणखीन एक मोठा धमाका, आणखीन एक कडक 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 बेधडक षटकार. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने जे षडयंत्र रचलं होतं ते षडयंत्र पूर्णपणे उधळून लावण्याचं काम कुमार शेलार मॅन फ्रॉम पाटेघर या खेळाडूने केलंय. मी सातत्याने कुमार शेलार म्हटलं की उरमोडी परिसरातील एक महत्वाचा घटक, एक महत्वाचा खेळाडू. सातारा जिल्हा आयकॉन म्हणून त्याने शिवशक्ती प्रीमियर लीग देखील गाजवले आणि आज आपल्या गावाच्या नावासाठी तो मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय. संघर्ष कुमार पाटेकडे खूप ठासून भरलाय आणि आज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना तब्बल 3 बॉलच्या पाठीमागे त्याने 19 धावा गोळा केलेल्या आहेत. धावफलकावरती 19 धावा आहेत. 53 धावांचं लक्ष आहे आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना कुमार शेलारची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठा धमाका. इथे वाडा कोणाचाही असो, राडा फक्त कुमार शेलारचाच असणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये कुमार शेलार सेट होत असताना तब्बल 4 षटकार ठोकलेत आणि लागोपाठ 3 षटकार ठोकलेत. षटकार हॅट्रिक त्याच्या बॅट मधून आले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने तब्बल 4 षटकार ठोकलेत. मैदानाच्या आतमध्ये कुमार शेलार चारी बाजूला कुमार शेलारचा जलवा. ऑन साइड त्याची परफेक्ट आहे आणि त्या फेवरेट झोन मध्ये तो फटके घेतोय. आणखीन एक मोठा फटका, गॅप आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतील, बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही, बॉल सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः उमेश यांच्यावरती हल्ला बोल चढवलाय. उमेश यांच्यावरती सीमारेषेला आग लावली कुमार शेलारने. इथून कमबॅक करावं लागेल. कुमार शेलारची विकेट दोन्ही टीम्सला खूप महत्वाची आहे. नावली टीमने जर कुमार शेलारची विकेट मिळवली तर इथून देखील कलाटणी निर्माण होईल, परंतु कुमार शेलार थांबायचं नाव घेत नाहीये. तो वाघ आहे पाटेघर गावचा आणि त्या वाघाने मात्र मैदानाच्या आतमध्ये डरकाळी फोडले. तब्बल पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने धावा मैदानाच्या आतमध्ये जोडलेत 35 धावा आणि त्याच्यामध्ये त्याने षटकार ठोकलेत 5 आणि चौकार ठोकलाय 1. तब्बल त्याने धावा खर्च जमवलेत 34 धावा. मित्रांनो, पॉवर प्लेचं षटक कसं फोडावं हे मात्र कुमार शेलारने दाखवून दिले आणि कुमार शेलार यांची वादळी खेळी जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे. उरमोडी क्रिकेट असोसिएशन मधील हा खेळाडू आहे आणि तो मात्र चमकताना पाहायला मिळतोय. खरं तर तुम्हाला झिजावं लागतं, त्याच वेळी तुम्ही चमकता आणि मैदानाच्या आतमध्ये कुमार शेलार नावाचं वादळ चमकताना पाहायला मिळतंय. या संपूर्ण टुर्नामेंट मधील सर्वाधिक महागडं षटक हाताळलंय नावलीच्या उमेशने. तब्बल त्याने 35 धावा खर्च केलेत आणि ह्या धावाच खऱ्या अर्थानं कुठेतरी पराभूताचं कारण मात्र ठरू शकतात. 7 बॉलच्या पाठीमागे 34 धावा कुमार शेलारने ठोकलेत. पहिल्या डावामध्ये मयुरेशला खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती, इथे स्ट्राईक मिळवले. तो देखील आक्रमक होताना पाहायला मिळतोय. तोने देखील सांगितलंय पार्टी अकेले तरफ कुमार शेलार से नाहीये,
पार्टी मेरे तरफ से भी है, मैं भी पार्टी में शामिल हूँ. और मयुरेश शेलारच्या बॅट मधून देखील तुम्हाला धमाका पाहायला मिळालाय, जलवा पाहायला मिळालाय. आता मॅच येऊन ठेपले, अर्थातच येणारे बॉल 17, धावा बनवायचे आहेत 12. आयोजकांचं वेळ वाचवण्याचं काम कुमार शेलार आणि मयुरेश शेलार करतायत. या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल का? यावेळेला नो बॉलचा इशारा. इथे ह्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज कार्तिक आलेले आहेत आणि कार्तिकने पहिला बॉल वरती षटकार खर्च केला. त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आहे, आत्मविश्वास आहे, तो गमावलाय आणि म्हणूनच प्रेशर मध्ये ते गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये उमेशने धावा ओसांडून खर्च केला, 35 धावा. आणि त्यानंतर मात्र इथे अर्थातच फलंदाज क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतोय. फलंदाज मयुरेश, फ्रीडचा बॉल होता, अर्थातच क्लीन बोल्ड होणार नाहीये. झाला असला तरी विकेट मिळणार नाहीये नावली टीमला. कमी गतीचा हा बॉल त्याने रिलीज केला होता, वेग काढून घेतला होता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कार्तिक जांभळे यांचा पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला फुल टॉसचा बॉल होता, नो बॉल. पंचांनी हात बाहेर काढला आणि याही बॉलच्या पाठीमागे धावा मिळणार तब्बल अर्धा डझन आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय षटकार. 49 धावा, तब्बल 8 बॉलच्या पाठीमागे या जोडीने मात्र 49 धावा गोळा केलेल्या आहेत. इथून पुढे अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. कमी वेळेमध्ये ही मॅच संपवले यार, कौतुकास्पद कामगिरी केली. कुमार शेलारने पहिल्या ओव्हरमध्ये 34 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. दुसऱ्या षटकामध्ये मयुरेशला स्ट्राईक मिळाले आणि त्याने तब्बल 12 धावा गोळा केलेत. 2 बिमर बॉल टाकल्यानंतर गोलंदाज मात्र बदललाय. निलेश आलेत, कव्हर ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी कमी वेगाने धावतायत. 1 धाव पूर्ण केले आणि एकाच धावेवरती समाधान. एकाच धावेवरती समाधान मानल्यानंतर कुमार शेलारने स्ट्राईक घेतले. प्रयत्न त्याचा हाच असेल, मानस त्याचा हाच असेल की मी आज माझ्या टीमसाठी महेंद्रसिंग धोनी होणार आणि षटकाराने मॅच फिनिश करणार. आणि हो, मी म्हटलं होतं की हा मोठा फटका येणार आणि मोठा फटका आल्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलने मात्र कुमार शेलारने मॅच ही फिनिश केले आणि इथे मात्र हा सामना जिंकला अगदी सहजरित्या पाटेकर टीमने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याने मात्र 8 बॉलच्या पाठीमागे तब्बल 38 धावांची एक विस्फोटक खेळी साकारली असा पाटेकर गावचा सितारा, संकटमोचक, तारणहर्ता, पालनहर्ता कुमार शेलार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला कुमार शेलार, आपण तिथूनच या आणि कॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि कॅच ऑफ द